तशी जान्हवी या बाबतीमध्ये आहे की फॅमिलीला धरून राहणारी आणि तसं वागणारी. माझ्यामध्ये काय आहे, अनिकेतमध्ये पण एक आहे, साकेतमध्ये पण एक आहे, शांभवीमध्ये पण एक थीन लाईन आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. संचित थोडा खूप जास्त रॉ आहे किंवा खूपच जास्त देसी आहे. प्रत्येक इच अँड एव्हरी कलाकार या सेटवरचा, इवन आमच्या प्रोडक्शन टीम, जेव्हा पहिली माझी लुक टेस्ट होती तेव्हा मला कळणार आहे की आता मनमामा मिळणार. तर मला थोडंसं होतं की हां, हे खूप जास्त महत्वाचं मला असं वाटतं. त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या कामावर येतं ना की तुमच्या कामाचं त्याच्यावर. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्समध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी बसले आहे मी जिंकून घेईल सारे हे जे लीड कास्ट संचित आणि जान्हवी. सगळ्यात आधी तर वेलकम टू टेलीचक्कर रिजनल्स. थँक्यू. थँक्यू सो मच. किती एक्साइटमेंट आहे, न्यू शो येतोय, कलर्स मराठीवरती येतोय, किती एक्साइटमेंट आहे. खूप एक्सायटेड आहे. कलर्स मराठी बरोबर पहिलाच शो करतोय. ऑलमोस्ट सगळ्या आर्टिस्ट बरोबर पण पहिल्यांदाच काम करतोय. सो खूप उत्सुक आहे. खूप सुंदर स्टोरी आहे. मुग्धा गोडबोले यांनी लिहिलेली आणि खूपच सुंदर प्रोडक्शन हाऊस आहे मनवा नाईकचं. सो ऑल ओव्हरच सगळ्यांची भट्टी छान जमली आहे आणि मजा येते काम करायला आणि आय एम डॅम शुअर की तुम्हाला पण बघायला खूप मजा येईल. खूप मजा येणार. येस, खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही सगळेच. म्हणजे आम्ही दोघं तर आहोतच, सगळे कलाकार, पूर्ण प्रोडक्शन हाऊस, सगळी टीम खूप जास्त उत्सुक आहे की आपण इतके दिवस जे काम करतोय, जे एपिसोड्स करतोय, जे शूट करतोय, अगदी पहिला अगदी नवीन बाळ आपण म्हणतो ना कसं जन्माला येतं, तसं हा एक नवीन प्रोजेक्ट येतो त्याचं. सो सगळेच जास्त खूप एक्सायटेड आहेत आणि आमच्यापेक्षा जास्त सरप्राइझिंगली एक्सायटेड आहेत आमचे प्रेक्षक वर्ग. हो, म्हणजे जो प्रोमो आम्ही टाकलाय किंवा आम्ही जे पोस्ट करतोय रोज, त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत, कॉल्स येत आहेत, खूप लोकांचे इन्स्टा कॉल्स वगैरे येत आहेत. आणि इवन आमच्या फॅमिलीमध्ये पण त्यांना असे वाया कॉल करून पण खूप लोक असे विचारतात की कधी सुरू होतीये. राईट. सो आमचीच एक्साइटमेंट नाही आहे, सगळ्यांचीच एक्साइटमेंट खूप जास्त आहे. सो आम्हाला पण मज्जा येते हे सगळं बघून आणि रिसीव्ह करून की नवीन प्रोजेक्ट येतोय आणि सगळेच खूप एक्साइटेड आहे. खूप एक्साइटेड. तुमचे कॅरेक्टर्स बद्दल थोडंसं सांगा, कारण की मला समजलं की तुमच्या दोघांमध्ये थोडंसं मतभेद होत आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगणार. सो या माझं कॅरेक्टर म्हणजे अनिकेत राजगुरू, म्हणजे बायाजींचा नातू, छोटा म्हणजे लाडावलेला आणि अमेरिकेत शिकायला गेलाय तो. आता अमेरिकेतून परत आलाय आणि आता कदाचित फॅमिली बिझनेस वगैरे जॉईन करणार आहे. आणि त्याच्या घरात फॉर सम रिझन छवी आणि तिची फॅमिली तिथे राहते खूप लहानपणापासून आणि तेव्हापासूनच यांची मैत्री जी आहे ती थोडीशी अशी टशनवाली आहे. आणि आता हा तिकडे गेला, तिकडनं परत आला आहे 75th बर्थडेसाठी पण आणि त्याचं शिक्षण पूर्ण झालंय म्हणून पण. तर आता इथे आल्यानंतर पण त्याचं तसाच बॉन्ड आहे. इनफॅक्ट ते वाढलंय त्यांचं, ते नोक झोक, त्यांची ती मस्ती. म्हणजे या लेवलला आहे की ते एकमेकांचा चेहरा पण बघू शकतो. ते पुढे आले की ते वाकडच बोलतात, कधीच सरळ बोलत नाही, कधीच नाही. नॉट फॉर लाईक एका सेकंडसाठी पण ते छान नाही बोलू शकत एकमेकांशी. असं सगळं त्यांचं थ्रूआउट पूर्ण कॅरेक्टर आहे. सो मज्जा आहे आम्हाला सीन करायला, ते पण खूप मज्जा येते. आणि इव्हेंच्युअली आमचं पण बॉन्डिंग छान झालंय सगळ्यांचंच इनफॅक्ट. तर ते पण त्याच्यामुळे पण आम्हाला सीन एन्जॉय करतात आणखी जास्त चांगलं. सो असं एक साधारण कॅरेक्टर आहे अनिकेतचं. खूपच छान, हंबल, ग्राउंडेड आणि खूपच इंटेलिजंट असा मुलगा आहे. आणि छवी बरोबरचं जे काही सांगितलं तसं आहे. आणि आता इव्हेंच्युअली तिच्याबरोबरचं त्याचं कसं पुढे घडतं, काय घडतं, ते जरा बघायला तुम्हाला ऑडियन्स म्हणून खूप मजा येईल. मजा आहे. तुला काय ऍड करायला आवडेल. प्रश्न काय होता की एवढी हरवले उत्तर कॅरेक्टर बद्दल आणि मी इतकं सुरू केल्यावर मी एवढं बोलतेय ना की मला कळत नाही की तुझा प्रश्न काय एक्झॅक्टली. मी सगळंच बोलते, असं होतंय माझं. तुला वाटलं तर प्लीज थांबव. नाही चालू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. So, छवी बेसिकली हे खूप वेगळं कॅरेक्टर आहे माझ्यासाठी. एक चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. चॅलेंजिंग मला म्हणायला यासाठी आवडेल कारण ते माझ्या पर्सनल लाईफ मधली जी जान्हवी आहे ती आणि छवी ह्या कम्प्लीट अपोजिट आहेत. ओके. कम्प्लीट अपोजिट. त्यांच्यामधली एकच कॉमन गोष्ट ती म्हणजे फॅमिली. छवीलाही तिच्या फॅमिलीसाठी काही गोष्टी करायच्या ज्या राहिल्यात काही वर्षांपूर्वी करायच्या आणि ज्या तिला मिळवायच्या आहेत ती गोष्ट. आणि छवी पण अशी आहे की जी सगळ्यांना जपणारी आहे. ती याच्याशी भांडते, ती बाकी सगळ्यांशी जगाशी भांडते, आरेला कार्य करणारी आहे. पण तिला माणसं माहिती आहेत, तिला माणसं कळतात, तिला माणसांबद्दल प्रेम आहे. हा माणूस जर माझा तर तो माझाच आहे. भले ती अनिकेतची भांडते पण एक कुठेतरी ते मैत्रीवालं प्रेम आहेच मनात. पण एक असतं ना की हक्काचा माणूस आहे ज्याच्यावर मी भांडेन, ज्याला मी 2 फटके पण देईन, असा वाला ते अनिकेत आणि छवीचे कॅरेक्टर आहे. नोकझोक तर आहेच. आणि तशी जान्हवी या बाबतीमध्ये आहे की फॅमिलीला धरून राहणारी आणि तसं वागणारी.
सो ही एक गोष्ट फक्त सोडली तर बाकी पूर्ण अपोजिट आहे. त्यामुळे खूप जास्त चॅलेंजिंग आहे मला हा रोल करण्यासाठी. राईट. आणि म्हणजे मी लिटरली सगळ्यांना सांगत होते, माझ्या फ्रेंड्सना पण, यांना सुद्धा सुरुवातीला, की एक 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 सीन होता की अरे हे ना मी कधीच नाही केलं रे, असं मी कधी नाचली नाही अरे माझ्या आयुष्यात, कधीच नाही नाचली आहे. तर मला ते त्या सीनसाठी दडपण आलं होतं खरं तर, की मी कसं करणार आहे. आणि मी थोडी शाय टाईप आहे. म्हणजे माझं असं अरे यार बघतायत यार, असं असं नको वागूया. तिथे तर होते सेट सेट आहे ना, हा आपल्याला ऍक्टिंग करायची, तर इथे ज्युनियर्स वगैरे सगळे होते. तर मला अजून जास्त शाय यासाठी होत होतं की अरे यार सगळे लोक आहेत ना, सगळे मला आता असं असं नाचताना बघणार, ते एक वेगळं डोक्यामध्ये. बट जेव्हा कॅमेरा समोर आम्ही येतो तेव्हा जे हवंय, जे डिरेक्टर सरांना हवंय, जे कॅरेक्टरला हवंय तेच आम्ही करतो ऑफकोर्स. पण हे जे विचार करण्याची क्षमता आहे जान्हवीची आणि छवीची, ही कम्प्लीट वेगळी आहे. त्यामुळे हे बेसिकली कॅरेक्टर प्ले करताना मला मजा येते खूप. अजून शिकते मी, अजून थोडी धडपडते, चाचपडते कॅरेक्टर हातात येण्यासाठी. आणि आमच्या प्रोड्युसर्स मनवा मॅम, त्यांना म्हणजे त्या दरवेळी आम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की प्रत्येक कॅरेक्टर कसं गेलं पाहिजे, कारण ही सुरुवात आहे. इथेच जर आम्ही मजबूत नाही झालो तर मग ते पुढे गडबडणार. आणि ना प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक थीन लाईन आहे. प्रत्येक, माझ्यामध्ये एक आहे, अनिकेतमध्ये पण एक आहे, साकेतमध्ये पण एक आहे, शांभवीमध्ये पण एक थीन लाईन आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. तर ना ती सांभाळायला कुठेतरी थोडंसं आमचं असं होतंय. पण ही जी सगळी टीम आहे, मनवा मॅम, आमचे जे लेखक आहेत, जे स्क्रीन प्ले लिहित आहेत, महाबळेश्वर सर, मुग्धा मॅम, इवन चॅनलचे सर, सोजल मॅम, हे सगळे ना आम्हाला त्या पेजवर येण्यासाठी मदत करतायत. त्यामुळे आम्हाला अजून छान वाटतं. इवन सगळे कलाकार, आपल्या भारती मॅम, त्या सुद्धा आम्हाला प्रत्येक सीन करताना स्वतः त्यांना वाटलं तर ते सांगतात की बाळा असं घे, तसं घे, असं छान मजा मस्ती करून, असं फटके बिटके मारून एकदम आजीसारखं आजीच्या हक्काने सांगतात. सो हे सगळं एकत्रितपणे होतंय, म्हणून त्या कॅरेक्टरला मी न्याय देऊ शकतोय, राईट. कारण सेटवरचं वातावरण तसं आहे. त्यामुळे छवी ही स्पेशल आहे, कारण कारणच सगळे स्पेशल आहेत इथे. त्यामुळे छवी जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. राईट. तू तुझ्या कॅरेक्टरला किती म्हणजे रिअल लाईफ मध्ये किती किती अटॅच करू शकतोस, किती कनेक्ट करू शकतोस? त्यांनी सांगितलं की किती सिमिलर आहे तुझं आणि अनिकेतचं, किती पर्सनली कनेक्शन आहे? बऱ्यापैकी सेम आहे मला असं वाटतं. जसं तिच्यासारखं तसं नाहीये. माझं असं वाटतं मला बऱ्यापैकी काही ट्रेड्स त्याचे आहेत थोडे मिळते जुळते. लाईक तो पण तसाच आहे. म्हणजे सगळे नाही म्हणणार मी, पण काही काही. संचित थोडासा थोडा खूप जास्त रॉ आहे किंवा खूपच जास्त देसी आहे. अनिकेत जो आहे तो ऑफकोर्स खूप एका छान रिच फॅमिलीत वाढलेला आहे, अमेरिकेत वगैरे शिकून आलाय, त्यामुळे त्याचे थोडे स्टँडर्ड्स आहेत, थोडे फिक्स. पण संचित तसं नाहीये. मी त्या बाबतीत थोडा ग्राउंडेड आहे. फॉर एक्झाम्पल मी कुठेही काही खाऊन घेईन, कोणाही बरोबर मी खाली लगेच बसून मी तेवढं मला झोन नाही. पण अनिकेत लाईक त्याचे थोडे स्टँडर्ड, तो कुठेही नाही खाणार, तो चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाईल, त्याला भलेही पाणीपुरी ऑर्डर असेल पण ते काय चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊनच खाईल, तो रस्त्यावरचे नाही खाणार कदाचित. अशा एक एक्झाम्पल म्हणून दिलं तुला. अशा टाईपचा डिफरन्स आहे संचित आणि अनिकेतमध्ये. मी खूप रॉ आहे, मी खूप देसी आहे. मी स्वतःला म्हणतो पण की मी खूप देसी लॉन्ड आहे. मी खातो सगळ्या टाईपचं फूड, पण जे देसी फूड मला सॅटिस्फॅक्शन देते दुसरं या जगात. सो फूडचं एक्झाम्पल देतो बिकॉज इझी टू अंडरस्टँड आहे. फूडमुळे आपण लगेच असं इझी अंडरस्टँड करू शकतो इझिली, म्हणून. सो अशा टाईपचा अनिकेत आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. बाकी सेम गोष्टी या आहेत की तो पण त्याच्या फॅमिलीवर खूप प्रेम करतो, त्याला त्याच्या जवळच्या लोकांची खूप काळजी असते, त्याच्यावर खूप जीव लावतो, एफर्ट्स घेतो रिलेशनशिपसाठी, आणि प्रत्येक जे पण आहे, मित्र मैत्रिणी, आई वडील, सगळ्यांसाठी खूप एफर्ट्स घेतो, सगळ्यांवर खूप प्रेम करतो. अदरवाईज पण तो हंबल आणि ग्राउंडेड आहे. तर मी पण आहे थोडासा हंबल आणि ग्राउंडेड असं. सो या काही गोष्टी सेम आहे, काही गोष्टी नाही असं, पण आहे थोड्या बऱ्याच गोष्टी सेम ट्रेड्स मध्ये येतात आमच्या दोघांच्या. राईट. आणि सेटवरती खूप वेगळे म्हणजे को स्टार्स पण आहेत, आणि सिनियर तर आपण भारती मॅम, त्यांनी एवढे एक्सपिरियन्स केला आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचं आणि त्यांचं जे फर्स्ट इम्प्रेशन तुमच्या दोघांवरती कसं होतं? कारण की त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की एकदम स्ट्रिक्ट आणि कधी पण ओरडू शकतात. तर त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन तुमच्यासमोर कसं होतं? त्या अशा वाटतात, म्हणजे की त्या तेवढ्या स्ट्रिक्ट वगैरे असतील वगैरे वगैरे, पण तिथे त्यांच्याशी गप्पा मारायला लागली की ते तशा नाही आहेत. ते खूपच क्यूट आहेत, त्या खूपच गोड आहेत, खूप सपोर्टिव्ह आहे, खूप सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत, आणि समावून
त्यांच्याबरोबर काम करताना ते बॉन्ड क्रिएट होऊ द्यायची जास्त त्यांना वेळ नाही लागत. त्या लगेच सगळ्यांशी खूप हक्काने वागायला लागतात, हक्काने बोलायला लागतात. Right. आणि ते त्यांनी रागवलं तरी वाईट नाही वाटत पहिल्या दुसऱ्या भेटीत. पण त्यांनी जर तुला असं रागवून काही सांगितलं तर म्हणजे मी जस्ट एक्झाम्पल वाईट नाही वाटत. ते कळतं की या खूपच हक्काने आणि खूपच असं आपुलकीने बोलतायत, तर मग आपण पण ते खूपच प्रेमाने रिसीव्ह करतो समाव. राईट. सो या ते होतं इनिशियली भेटायच्या आधीपर्यंत, पण पोस्ट भेटल्यानंतर आणि एकत्र काम केल्यानंतर ते अजिबात तसं कधीच नाही. नेव्हर कधीच नाही. शोच्या बद्दल बोललं तर जे टायटल आहे तेच खूप कॅची आहे की मी जिंकून घेईन सारं. तर हे जेव्हा तुम्ही टायटल ऐकलं प्लस तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा फर्स्ट थॉट काय आला होता डोक्यात? सिरियलचं नावामध्येच खूप पॉझिटिव्हिटी आहे. मी जिंकून घेईन म्हणजे इथे प्रश्नच विचारत नाही होता, पण आपण सांगतोय. Right. आपण जे म्हणतो आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करणं किंवा पॉझिटिव्ह बोलणं, आपण नेहमी बरेच वेळा व्हिडिओज वगैरे बघतो, त्यामध्ये असं म्हणतो की मी हे करणार आहे असं नाही बोलायचं, मला हे मिळणार आहे असं नाही बोलायचं, मला हे मिळालंय. राईट. मला हे मिळालंय, माझ्याकडे ऑलरेडी आहे. नावातच आहे मी जिंकून घेईन सारं, मी घेतलंय जिंकून. राईट. सो खूप पॉझिटिव्ह नाव आहे शोचं. आणि फक्त नाव पॉझिटिव्ह नाहीये, ऑनेस्टली सांगते, सगळं अख्खा सेट पॉझिटिव्ह आहे आमचा. प्रत्येक इच अँड एव्हरी कलाकार या सेटवरचा, इवन आमच्या प्रोडक्शन टीम, ही सगळी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आणि डे 1 पासून आता बघ ना, बॉन्डिंग जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो आपल्याला वेळ लागतो थोडं बॉन्ड होण्यासाठी. इथे आमचं बॉन्ड कधी झालं आम्हाला कळलंच नाही. डे 1 पासून आमचं बॉन्ड झालं सगळ्यांचं एकमेकांसोबत. म्हणजे जसं मी याला माझ्या डे 1 ला भेटले तेव्हा, तसं मी माझ्या डे 1 ला बाकीच्या कलाकारांना भेटले. माझी आई जी कॅरेक्टर करते वंदना ताई, तिला भेटले दिशा ताई तेव्हा. त्या सगळ्यांसोबत डे 1 लाच आमचं बॉन्ड झालं. इव्हन मनवा मॅम तर प्रोड्युसर आहेत. सो त्यांना तर मी लहानपणापासून बघत आले, मला त्या प्रचंड आवडतात लहानपणापासूनच, मी त्यांना पाहिलंय. आता त्यांच्यासोबत काम करणं, या अगोदर पण एक संधी आली होती, पण तेव्हा काही झालं नाही, थोडं काही सर्कमस्टान्सेसमुळे. पण आता त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय. त्या पण एक वेगळी एनर्जी घेऊन येतात दरवेळेला. जेव्हा पहिली माझी लुक टेस्ट होती तेव्हा मला कळणार आहे की आता मनवा मिळणार आहे, तर मला थोडंसं होतं की हा आता मनवा येत आहेत. पण ते आल्याने अशा खूप कॅज्युअली बोलून गेल्या सगळ्या. सो तिथूनच एक ना, जे इथे स्ट्रेस असतो, जे इथे दडपण असतं आपल्या, की अरे बापरे आता कसं होणार, हे तिथेच रिलीज होऊन जातं. जेव्हा समोरचा व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल दडपण असतं आणि ती व्यक्ती आल्यावर आपल्याला खूप छान बोलते आणि रिलीज करते तिथेच. सेम भारती मॅम सोबत सुद्धा, की सुरुवातीला आमचं झालेलं की बापरे सोबत काम करायचं आहे म्हणजे टेन्शनच झालं, तर सगळी वाक्यच पाठ करायला पाहिजे, सगळंच केलं पाहिजे, चुकताच कामा नाही. तर येतात, आम्ही रिडिंग करतो, रिडिंगमध्ये मस्त जोक वगैरे होतात, त्या बोलतात, तिथेच सगळं दडपण निघून जातं आणि सीन कमाल होतो. या सगळ्या गोष्टी एकत्रित येतात, सगळ्या सगळीकडच्या प्रत्येक माणसामधल्या पॉझिटिव्हिटी एकत्र येतात. त्यामुळे आमचा अख्खा सेटही पॉझिटिव्ह आहे आणि डे 1 पासून सगळं पॉझिटिव्ह आहे, बिकॉज नावातच खूप पॉझिटिव्हिटी आहे सिरियलच्या. येस. तुम्हाला काय ऍड करायचं? नाही, करेक्ट बोलते ती, की टीम कसं आहे ना, आपण एवढ्या तास सेटवर असतो, तर आपण कलाकार म्हणून कसे आहोत हे सगळं मॅटर करतच ऑफकोर्स. पण सीन नसतो तेव्हा किंवा सकाळी उठल्यानंतर 7:00-7:30-8:00 वाजता सेटवर जाण्यासाठी पण एक मोटिवेशन लागतं कामाव्यतिरिक्त. काम तर ठीक आहे करायचंच आहे, पण काम संपल्यावर किंवा डिरेक्टरने कट म्हणल्यानंतर पण ना, तुम्हाला बाकीच्या लोकांशी गप्पा माराव्याशा वाटल्या पाहिजे, त्यांच्यासोबत बोलून गोष्टी शेअर कराव्याशा आणि सगळं. आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या कामावर येतं ना, की तुमच्या कामाचं त्याच्यावर. सो तुम्ही ऑफ कॅमेरा कसे आहात हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि इथे आम्ही ऑफ कॅमेरा खूप कमाल आहोत फ्रॉम फर्स्ट डे, आणि टचवूड ते तसेच राहू आम्ही, नो डाऊट. बिकॉज आणि खूपच कमी वेळात आम्ही खूप छान इमोशनली आणि प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही खूप चांगलेच जवळ आलो आहोत. आणि आम्ही काम, आणि त्याचंच रिफ्लेक्शन आमच्या कामात येत आहे, बिकॉज त्यामुळे आमचं काम छान होतं, आमचे सीन खूप छान डेव्हलप होत आहेत, ग्रो होत आहेत. खूप मजा आली तुमच्या बरोबर बोलून. लास्टली फॅन्ससाठी काय सगळ्यांना आम्ही हेच सांगू की तुम्हा सर्वांचं मन जिंकून घेण्याकरता आम्ही आमची मालिका घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. येस. येत्या 16 मार्च पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. येस. आणि कधीही केव्हाही जिओ हॉटस्टारवर. येस. थँक्यू सो मच. सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.